नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माई आजीला चक्कर आल्यामुळे पटकन आता आशू आणि शिवानी डॉक्टरला बोलावलेलं असतं। डॉक्टर आता माई आजीला तपासतात आणि म्हणतात की यांना कसलं तरी टेन्शन आलंय आणि मानसिक धक्का बसलाय वाटतं। अशा वयात ना यांची काळजी घ्यायला हवी। सीताई म्हणते बरोबर आहे डॉक्टर तुमचं। वंदना म्हणते डॉक्टर आम्ही त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला, त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नाही आणि त्यांनी अतिशय भयानक निर्णय घेतला होता। डॉक्टर म्हणतात की पण अशा वयात हे चुकीचं आहे। तेवढ्यात माई आजी आता डोळे उघडते। डॉक्टर त्यांना म्हणतात अहो असं करून चालणार नाही आजी, बाहेर ऊन किती आहे बघितलंय का तुम्ही? आणि डॉक्टर आता माई आजीला आराम करण्यासाठी सांगतात। डॉक्टर म्हणतात आजी हे बघा पुढचे 2 दिवस ना भरपूर आराम करा, पाणी प्या आणि बाहेर कुठे फिरायला जाऊ नका बरं का। वंदना म्हणते की आई आता मी इथून तुम्हाला कुठेही बाहेर पडू देणार नाही, आता फक्त तुम्ही आरामच करायचा। आणि आता डॉक्टर निघून जातात तर आता सीताई आणि आशू दोघेही माई आजीला समजावतात। इकडे आता लक्ष्मणने ते लॉकरमधले 5 लाख रुपये काढलेले असतात। 5 लाख रुपये उर्मिला समोर धरत आता लक्ष्मण म्हणतो हे काय आहे उर्मिला? उर्मिला म्हणते की मला हेच माहिती नाही की हे पैसे लॉकरमध्ये कसे आले, मला माहीतच नव्हतं। लक्ष्मण म्हणतो काय बोलतेस उर्मिला तू? लक्ष्मण म्हणतो त्या आजींना किती वाईट वाटलंय कळतंय का तुला उर्मिला काही? लक्ष्मण म्हणतो आपल्याकडून ना मोठी चूक झाली। उर्मिला म्हणते मी खरं सांगते तुम्हाला, मला काहीच माहिती नाही। लक्ष्मण म्हणतो पण इथे सापडले ना हे सगळे पैसे, एकदा आरोप करण्या अगोदर आपण बघायला हवं होतं, असे आता लक्ष्मण हा उर्मिलाला सांगतो। उर्मिला म्हणते हो मी खोटं बोलत नाही, मी खरंच हे पैसे इथे ठेवले नव्हते। लक्ष्मण म्हणतो तू खोटं बोलते असं मी म्हणतच नाहीये उर्मिला। लक्ष्मण म्हणतो की हा फक्त धांदरटपणा आहे उर्मिला, बाकी काहीच नाही। मोठ्याने ओरडत आता लक्ष्मण म्हणतो की खाली सगळ्यांना आता काय उत्तर देणार आहेत? लक्ष्मण म्हणतो मला ना आता त्यांच्यासमोर जायलाच लाज वाटते। रडतच उर्मिला म्हणते अहो असं काय करताय तुम्ही? मी हे सगळं मुद्दावरून केलंय असं तुम्हाला वाटतंय का? आता लक्ष्मण म्हणतो मी हे पैसे ना आता इथेच लॉकरमध्ये ठेवतो। इकडे आता हॉलमध्ये आलेली दिव्या ही कीर्तीवर भडकलेली असते। चंदन दिव्याला समजावू लागतो आणि म्हणतो चंदन म्हणतो की अगं दिव्या दे सोडून, जाऊ दे ना। दिव्या म्हणते चंदन अरे कसं सोडून देऊ, यांनी चक्क माई आजीवरती आरोप केलाय। दिव्या म्हणते यांनी आजीच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता। कीर्ती म्हणते की आम्ही काय मुद्दाम केलं नाही, कळलं का? ते पैसे ना त्यांच्या रूममध्ये भेटलेत। आणि लगेच इकडे आता कीर्ती म्हणते की खूप अति होतंय दिव्या तुझं आता। दिव्या म्हणते की मग तुमचं वागणं काही कमी आहे का? आणि तेवढ्यात सीताई, आशू आणि शिवा तिथे येतात। हात जोडतच दिव्या म्हणते की शिवा, आशू तुम्ही आम्हाला या घरात आणलं ना, खरंच तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावरती। पण तुम्ही आम्हाला या घरात आणलं ना, कशासाठी आणलं? हे सगळं सहन करण्यासाठी आणि आम्हाला त्रास होण्यासाठी आणलं का? सीताई म्हणते की अगं दिव्या काय बोलते तू? दिव्या म्हणते हे सगळं काही घडतंय ना सीताई, त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय। आता दिव्या म्हणते की शिवा तू तर नेहमीच आवाज उठवते, आज काय झालं ग तुला? आजीच्या बाजूने नाही बोलणार का तू काही? शिवा म्हणते दिव्या तू काय बोलतेस? अगं ऑलरेडी आजीची तब्येत आता खराब आहे आणि तू कोणता विषय पुढे नेते? दिव्या म्हणते की आपण हे असे आरोप करण्याच्या अगोदरच काळजी घ्यायला हवी होती, आत्ता घेऊन काय उपयोग? सीताई म्हणते की दिव्या तू जे आत्ता बोलते ना ते चुकीचं आहे। चंदन म्हणतो की दिव्या खरंच तू आता शांत राहायला हवं। दिव्या म्हणते मग ठीक आहे। दिव्या म्हणते की बसते ना मी शांत, पण त्या अगोदर ज्यांनी माझ्या आजीवरती आरोप केले त्यांनीच माझी आजी निर्दोष आहे असे सांगावे। तेव्हा आता कीर्ती ही पुन्हा दिव्याकडे बघते। तेवढ्यात लक्ष्मण हा उर्मिलाला घेऊन तिथे येतो आणि त्या सगळ्यांकडे बघत म्हणतो की आम्ही जो आजीवरती आरोप केला होता तो चुकीचा आहे। ती ऐकता सगळेजण आता लक्ष्मणकडे बघतात तर सुहास म्हणतो की पण काका? तर लक्ष्मण म्हणतो पैसे सापडलेत। ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। लक्ष्मण म्हणतो की ते पैसे लॉकरमध्येच होते। तेव्हा आता सुहास तिरप्या डोळ्यांनी कीर्तीकडे बघतो। तर आता इकडे दिव्या शिवाला म्हणते की बघितलं का शिवा? दिव्या म्हणते की बोल ना शिवा आता, आणि सीताई तुम्हीच सांगा आता मी हे असं करू शकतो का? दिव्या आता उर्मिलालाच बोलू लागते। दिव्या म्हणते की तुम्ही आमच्यावर एवढा मोठा आरोप केला, तुम्हाला काही कळतंय का? तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की दिव्या माणसे आहेत, चुकू शकते। कीर्ती म्हणते की आणि ही कुठली पद्धत बोलायची? दिव्या म्हणते मग तुमची पद्धत बरोबर होती का? तर आता कीर्ती म्हणते की हे बघ दिव्या हे माझं घर आहे, तेव्हा तू मला समजावू नकोस। तर लक्ष्मण आता कीर्तीला गप्प करतो।
लक्ष्मण म्हणतो की उर्मिलाने हे मुद्दाम केलेलं नाहीये. दिव्या म्हणते की मी मान्य करते, पण माझ्या आजीवरती तर अपमान झालाच ना. आता शिवा हात जोडत म्हणते की हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते. आजीची तब्येत खूप खराब आहे, तेव्हा आपण हा विषय इथेच थांबवला बरा. सीताई म्हणते की शिवा तू अगोदर आजीकडे जा बरं. आणि सीताई आता उर्मिलाला म्हणते उर्मिला तू बोलण्या अगोदर चेक करायला हवं होतंस. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते आई तू कशाला काकूला बोलतेस. कीर्ती म्हणते ठीक आहे, ते शिवाचे माहेरचे लोक आहेत, पण त्या अगोदर काकू तुझी जाऊ आहे. सीताई म्हणते कीर्ती तू अगोदर शांत बस. काही जरी झालं तरी उर्मिला ही आजीची माफी मागणारच. सीताई म्हणते कीर्ती आता हा विषय इथेच बंद करायचा, कळलं का तुला. आणि तेवढ्यात आता सीताई आणि सगळेजण आई आजीकडे जातात. इकडे आता हाताला धरून कीर्ती आता दिव्याला म्हणते की एवढ्यात विषय संपला असे मानू नकोस. दिव्या म्हणते की अजून मी तरी कुठे संपवला विषय. तर कीर्ती म्हणते की अजून तू काय जिंकलेली नाही आहेस. तर दिव्या म्हणते मी तरी तुम्हाला कुठे जिंकू दिलंस. तेवढ्यात आता सुहास म्हणतो की दोघीही एकच टार्गेट आहे, पण कशाला भांडतायत. आता हे जे काही झालं ना त्यात आपल्या दोघांचाही फायदा आहे. दिव्या म्हणते तुम्ही जी प्लॅनिंग केली ना ती आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी केली, बरोबर ना कीर्ती. ते माझ्या लक्षात आलं बरं का. तर कीर्ती म्हणते की त्याची तू काळजी करू नको, जे आम्हाला करायचं ना ते आम्ही करणारच. दिव्या म्हणते तुम्ही तर काही काळजी करू नका. आता या घरात ना मी माझी जागा कशी पक्की करते ना ते तुम्ही बघाच. ते ऐकून आता सुहास तोंडाला हात लावून हसू लागतो. आणि तेवढ्यात आता दिव्या विचार करते की मला कळलं हे आमच्यामध्ये फूट पाडू राहिली, पण हीच फूट माझ्या उपयोगाची आहे असा दिव्याने आता विचार केलेला असतो. दिव्याच्या लक्षात आलेलं असतं की आपल्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. दिव्या विचार करते की आता शिवा तू खूप अभिमानाने सांगत होती ना माझी माणसं माहेरची माणसं, आता बघ मी काय करते ते. आणि इकडे आता लक्ष्मण उर्मिला सगळेजण आजीकडे येतात. तर रडतच उर्मिला म्हणते की आजी मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तेवढ्यात लक्ष्मण म्हणतो की आजी पैसे सापडले. तर आजी आता लक्ष्मणकडे बघते. लक्ष्मण म्हणतो की लॉकरमध्येच होते ते पैसे आणि आता तुमच्यावरचा विश्वास पक्का झाला. आणि लक्ष्मण म्हणतो की स्वतःला तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका आता आजी. आणि आता लगेच माझी आजी ही उर्मिलाला म्हणते की उर्मिला तू माझ्यावर तर आरोप केला, पण त्याच अधिकाराने जर तू मला विचारलं असतं तर आजी हे पैसे तुमच्याकडे कसे आले तर मी तुला सांगितलं नसतं का. आणि लगेच माझी आजी म्हणते की इतके दिवस आपण सगळे एकत्र आनंदाने राहिलो आणि आज एकाएकी माझ्यावरती आरोप केला. आजीचा हात धरत उर्मिला म्हणते की आजी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. उर्मिला म्हणते की तुमच्या पाया पडू का. तर आजी म्हणते नको ग उर्मिला असं नको करूस. वंदना म्हणते की तुम्ही आमची माफी मागू नका, त्यामुळे तुम्ही आम्हाला परक करता. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. तेव्हा संपदा म्हणते की आजी पण तुम्ही हे जमिनीचं वगैरे कधी केलं. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की मी केलं खरं खोटं. आणि मला काही दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता की माई आजीने आम्हाला यासाठी फोन केला म्हणून. आणि तेवढ्यात आता शिवा माई आजीला म्हणते की मला ना हे अजिबात नाही आवडलं बरं का. तर आता माई आजी म्हणते शिवा तुला नाही कळायचं ग हे सगळं. शिवा म्हणते की आजी तू हे सगळं का करतेस ग. आणि लगेच माई आजी म्हणते की त्या जमिनीपेक्षा घर महत्त्वाचं होतं. तर शिवा म्हणते मी होते ना आजी. माई आजी म्हणते की अगं लेकरा तू तर सगळ्यांसाठी सगळं काही करतेस. माई आजी म्हणते हे बघ शिवा आता आपण ना तो विषय सगळेजण बंद करूयात. माई आजी आता उर्मिलाला म्हणते की मी सुद्धा तुम्हाला माफ केलंय. तर लक्ष्मण म्हणतो आजी काळजी घ्या बरं का. तेवढ्यात आता उर्मिला उठून उभा राहते आणि सीताईचा हात धरत म्हणते की ताई. तर तेवढ्यात हात बाजूला करत सीताई म्हणते की जा आजीसाठी सूप घेऊन ये. आणि उर्मिला आता आतमध्ये किचनमध्ये निघून जाते. आणि इकडे आता शिवा एकटक आता विचार करत बसलेली असते. कीर्तीचे बोलणे आता शिवाला आठवते. तुमच्याजवळ एवढे पैसे कसे आले आणि तुमची लायकी आहे का हे सगळं आता कीर्तीचे बोलणे शिवाच्या डोळ्यासमोर घुमत असते. आणि तेवढ्यात आता रागाने शिवा उठून उभा राहते. तर तेवढ्यात कैलास आता शिवासमोर आलेला असतो. कैलास आता शिवाला धरत म्हणतो की शिवा म्हणते पप्पा तुम्ही मला आता अडवू नकास, मी त्या कीर्तीला ना आता अजिबात नाही सोडणार. शिवा म्हणते की इतके दिवस त्या कीर्तीचं मी सगळं सहन केलं, पण आज तर तिने कहरच केला आणि चक्क आजीवर चोरीचा आळ घेतला. शिवा म्हणते आता मी गप्प बसणार नाही. कैलास म्हणतो की तुला मारायचंय ना तर मार, तू कीर्तीलाही मार सुहासलाही मार, पाठीमागे देखील तू मारलंच होतं. कैलास म्हणतो की त्यांच्या घरच्यांसमोर तू त्यांना एवढं समजावलं त्यामुळे त्यांना काही फरक पडलाय का. शिवाकडे बघत आता कैलास म्हणतो मारच तू तरच त्यांच्यात काहीतरी बदल होईल आणि मत परिवर्तन होईल त्यांचं असं मला वाटतंय. आणि पटकन आता शिवा कैलासला मिठी मारते आणि म्हणते की मग काय करू मी, त्यामुळे आजीला केवढा त्रास झालाय. कैलास म्हणतो हे बघ शिवा
तू जेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करशील तेवढा त्यांना जास्त त्रास होईल. प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास काही सुटला नव्हता शिवा. आणि इकडे आता शिवा त्या आठवणीत हरवलेली असतानाच आता आशू हा किचनमध्ये शिवाकडे येतो आणि शिवाकडे बघत आशू म्हणतो, शिवा तुझं लक्ष कुठं आहे? शिवा म्हणते की आशू काहीच समजत नाहीये रे. शिवा म्हणते, हे बघ आशू, लेकीच्या सासरी जर असं होत असेल तर त्यांना दुसरीकडे जावंसच वाटणार आहे. आशू म्हणतो, हे बघ शिवा, आता हा सगळा विचार करणं आपण सोडून देऊयात आणि हे प्रकरण कसं पुन्हा पूर्वीसारखं होईल, नॉर्मल होईल ना, याचा आपण विचार करूयात. शिवा म्हणते, हे सगळं खूप अशक्य आहे आशू. आणि लगेच आता आशू म्हणतो, ती जबाबदारी माझी. तर शिवा खुश होते आणि आशूकडे बघत हसू लागते. आता आशू म्हणतो की तू काहीच काळजी करू नको, फक्त ही स्माईल तू सगळ्यांच्या समोर दे. इकडे आता लक्ष्मण हा बेडरूममध्ये उर्मिलाकडे आलेला असतो आणि लगेच आता लक्ष्मण हा उर्मिलाला बोलू लागतो. तर आता उर्मिला म्हणते की यात माझी काही चूक आहे का, मी काय मुद्दाम केलं का? पण लक्ष्मण म्हणतो की ही खूप मोठी चूक आहे उर्मिला. तेवढ्यात आता सीताई तिथे येते आणि सीताईसुद्धा उर्मिलाला दोष देऊ लागते. आता उर्मिलाला राग येतो आणि उर्मिला म्हणते की मला ना आता कोणाचं ऐकायचंही नाही आणि कोणाशी काही बोलायचं देखील नाही. तर इकडे आता कीर्ती आणि सुहास खुश झालेले असतात आणि कीर्ती म्हणते की हे असंच चालू राहायला पाहिजे सुहास. तर सुहास म्हणतो की त्यासाठी आपल्याकडे एक माणूस आहे ना. इकडे कीर्ती म्हणते, कोण? तर इकडे गॅरेजवर आता पाना गँगकडे शिवा आलेली असते आणि तेवढ्यात ॲटो रिक्षातून जगदीश तिथे येतो. शिवा आता जगदीशकडे बघते. तर आता जगदीशच्या ताब्यातून शिवा कशी घर घेणार आणि माई आजीला कशी तिचे घर मिळवून देणार? कीर्तीचे कट कारस्थान समोर आणून माई आजीला घर मिळवून देत शिवा कशी पुन्हा आशूची होणार, हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.